लय जात होते ते दोघं. ते पोरगा आहे ना, पोरगी आहे ना ती दुसरी आईची पोरगी, ती लय येड आहे ते, लय जात होते. नाही इथं नाही काय केलं, पावसाने हे झाले रे खड. रोटर कशाला मारतात? हा हा, पावसानं दाबलंय ते खडं सगळे. हा मग फुगलेच की, तुला म्हणलं नाही. कसं दबते बघ की चालताना, स्पंज असल्यासारखं. हा तर गाईज आज आम्ही आलोय फार्म हाऊसवर. काल मम्मी तिने येऊन पेरणी करून गेल्यात. आम्ही बघायला आलोय कसं कसं पेरणी झालं आणि थोडं काम पण आहे. चला आता, चला जावा आता, जावा. हा जावा आता, लगेच लागा. पप्पाची वाट बघू नका, सामानानं जावा जावा पडदिशी. नाही तिथं कशाला अडचणीत. हा तसली लावाय नसते आता, वाऱ्या वादळात पडतात पत्र्यावर. होय आंब्यात झाडं पडते, तुला काय माहित आहे. आणि वजनच्या वजन पडतं रे अजय. हा लांब लांब न करा. गाईज बघा आता तिघजण कशाला लागल्यात. आणि इथं काय होणार आहे तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. ते बघा तिकडं काका गेल्यात आणि इकडं अतुल अजय आणि माझा चाललाय आराम. हा खड्डा ठेवायचा, अजून मुजवायचं नाही, कामाला येणारच आहे. थांब अतुल. हा हळूहळू हळूहळू करा. हा चला. होय ती त्या बारक्यामुळे त्याचं जायत रे. हा हळू न्या, घेऊन जावं हळूच. आधी ही टाकूया का जरा अतुल? ए अतुल, हा हा तर गाईज हे बघा पाला आहे, तर ते खत होते आणि भुसभुशीत होते खाली खड्ड्यात. साईडनं घालायचं. थांबा आधी झाड ठेवूया आपण. हां झाड ठेवूया मग साईडनं घालूया का. अच्छा खाली घाला, मग वाळल्याला घाला वरचा घाला. ते चांगलं असतं हे खत. हां जरा खोर आणला सातूल, जरा राख टाकूया की जळलेली. योगी हे वरची राख टाकली का नाही. अहो होय की काय आणू दे, ते होते खाली वजनानं जातोय खाली. ते राख टाकायची जरा, तर तिथं जळलेलं की नाही ते खोऱ्यानं आणायचं आणि ती जरा टाकायची माती. नंतर मग शेणखत मी टाकेली तर बघू रस्त्यात दिसलं ना. थांब की पप्पा ही आणते ती, थोडं टाका गरमी होईल ते खताची. हां बस ती पाला टाकूया की मग, का नको पाला पास झाला ना. काय झाड जर लागत होय होते की. हा 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 हां ठेवा. हे इकडे घ्यायची, हां अशी घ्यायची, अशी फिरवून. हां घ्या, जवळ लावा, चिटका अजून जरा अतुल. हां हां सर बस. तिथली घेऊ नका, पाणी पळतंय, उतार केलाय चांगला आता आपण. हां 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 दावा त्या दगडावर. उतार केलाय हो, ठेंबर पाणी राहत नाही. बघितलं का तिथलं, बघा ते कसं केलं भारी. मांडवपासून बघ. दगडाखाली म्हणून तर ते बहुताने असं ठेवायचं नाही. हे एक इथे लावला गे होतंय कायमचं. थांब हळूहळू आणि तिघजण जरा तू ढकल, जरा पप्पा ढकल, त्यात जरा अतुल. हां नाही हापदाऱ्या नाही, हापदाऱ्या नाचू नका लय, पेरणी आहे ना. आता बघ झाड जर वाऱ्यानं आलं तिथं थटणार. दाबा जा तुला, त्या जा पप्पा घ्यायला लागले जा.
फांदी तुटेल. बस आणा इकडं हळूच. आणि त्या दोन्ही दगडाच्या वर ठेवा अजय. अतुल हळूहळू उचलू नका. हां सोडायचं नाही. हां इथे हे आहे. गाईज इथं आपलं आंब्याचं झाड होतं ते काढले आता आम्ही फायनली तिकडं लावलेलं आहे. आणि ह्या साईडला लवकरच तुम्हाला काहीतरी बघायला भेटणार आहे. आता हे बघा हे आले बघा लगेच. त्या साईडला लावून आम्ही आता पाणी पण मारायला चालू केलं. आणि एक गुलाबाचं रोप होतं ते तिथं लावलं. इथं होतं ते हे बघा. पाणी द्या. तर गाईज बघा आता हे नारळाचं झाड एक होतं तिथे ठेवलं होतं. ॲक्च्युली वर ठेवलं होतं. हां मग खाली ठेवलं आम्ही. आणि हे देवाऱ्यात आलेलं आहे झाड नारळाचं गाईज. होय आता हे ह्या झाडांना रिस्क आहे. पण आता पावसाळ्यात पाणी साठलं ना मरायची रिस्क आहे. आता गाईज बघा पेरणी तर झालेली आहे. तिकडं काय काय लावलं मी सांग मला. कुठं कुठं लावलं सांग. ते मक्का आहे कुठं कोपऱ्याला. बर बाजरी लंबा पट्टा शेंगा. तर गाईज बघा मक्का पण लावलेला आहे थोडा. आणि इकडं बाजरी लावलेली आहे थोडी. आणि इकडं पूर्ण हा लंबा पट्टा भुईमुग लावलेला आहे गाडीपर्यंत. त्या तिकडं ही पूर्ण लाईन आहे आपलं. हे हातघ्याची लाईन लावली. हातघ्याची झाडं पण लावली कडं. त्या लाईनीत शेवरी लावली. कुठल्या त्या लाईनीत तिकडं का शेवरी लावली. ते वारण शेंगा उडून इकडंच येतात सगळ्या. पण नाही लावणार आता तिथं लावले तेवढीच. आणि इकडं होते इथं आहे का नाही अजय अतुल त्या लाईनीत ही लावलं काय शेवग्याची बिया आपल्या आणलेल्या. कुठं बांधावर. हां बरोबर बांधावर पायपशी ते आपली शोभावळ आहे ना तशी. गाईज चाललोय आता आम्ही घरी. फोन नाही चला. पप्पाच फोन आहे का. फोन नाही नाही फोन लावायला पाहिजे थांबा कामाची. आता लवकरच तुम्हाला इथं काय तर बघायला भेटणार आहे. हां नवीन काय तर बघायला भेटणार आहे. आता छोटे छोटे प्रयत्न चालू असते आमचं. हे बघा ह्या साईडला ह्या खड्ड्यात झाड होतं आंब्याचं. तिकडं लावलं नेऊन आम्ही. मम्मीच्या बॅक साईडला दिसत असलं पण. आणि हा पट्टा पूर्ण आता काय तर बनणार आहे ते तुम्हाला बघायला भेटेल लवकर. फायनली घरी आलो आणि आम्ही इकडं काय आल्याला सांगतो. इकडं पण आमची हे झाड आहे नाही हे बोगनवेलचं ते वाऱ्यानं निघलं होतं. ते हां ते पण बांधलं. आणि इकडं हे अंजीरचं जंगली झाड आले त्या खाली काय झालं गुप्पा झाला होता साप विपो बसण्यासारखं. तर ते पण त्याचं पण थोडंसं हे बघा छाटून इकडं ठेवले आपल्या इथं. आणि हे झाड आहे का नाही रुईचं ते झाड पण खाली पसरलं होतं ते पण कट केलं. आज चालू आहे अजून बांधायचं. आता बघतो मी तिथनं दोरी इथं सपोर्ट राहिलं असतं का जे हे तिथनं दोरी इथं सपोर्ट राहिलं असतं की असं पडलं असतं. आणि हे कसं झालं बघ. माझं काय म्हणणं सांगते बांधला असता म्हणजे आवळून काय आणि त्याला असा आधार दिला असता. नाही ती सपोर्ट राहतच नाही ना असं राहते बघ. असं हे आहे झाड आहे ना हे बांधलं असं पडलं असं. आता हालतच नाही झाड. नाही ती वर नेणार आहे मला टेरेसवर. नाही टेरेसवर नेणार आहे रे. झेंडूच आहे आता संध्याकाळ झाली आता नाही काढत. आता नाही काढायचं. आता संध्याकाळी झाडांना हात लावायचा. शेळ्या येतातच की ते कांडरून ती काय काय हे करायला पाहिजे. चापा ठेव चांगला आहे. चापा राहू दे बाबा. चाफ्याला बांधायला हा चापा तुटतोय कटते ना. हा तिकडे आत घे जरा पडतोय ना पालता. हे झाड चाफ्याचं आपण स्वामींच्या मंदिरातून आणलेलं आहे ना मी. गाईज हे चाफ्यात झाड इथं चाफ्यात झाड आहे ना पान दिसत असेल बघा आजी बांधा लागलाय. ते आम्ही स्वामींच्या मंदिरातून आणलं होतं. आणि हे बघा इथं एक नागचंपा पण आहे बघा. हे झाड दिसते ते नागचंपा आहे. ते आम्ही पुढच्या आपल्या कटिंग पासून लावलं होतं आणि ते आले. हे आता वाऱ्यानं वाकलं जरा. वाऱ्यानं वाकले जरा सरळ करतो. फुलं लागायला लागलं त्याला आता कळ्या. आजीच काय चालू काय
शेंडवर बांधून बघायचं आणि खालचं कटिंग हा, खालचं तेव्हा आपण काढायचं. मी आधी कटिंगच अजय, करतो. तू हे झालं. फुलं का लागत अजय, तू इथं बांध. बघा घराच्या चारी बाजून आम्ही झाडं लावलेली आहेत आपल्या. हे बघा इकडं पण झाडं आहेत आणि ह्या साईडला पण झाडं आहेत फुल्ल. मागं प्लॉट आहे त्यामुळे मागं झाडं नाहीत, नाहीतर मागं पण लावलं असतं, जागा असते आमची तर. हे बघा आणि इकडं का लावलं नाही सांगतो, हे दुकान होते ना त्यामुळे इथं समोर नाही लावलं आम्ही. हे बघा आता हे खाली पसरले ना ते डोळ्याला वगैरे लागतात, काटा असतात त्याला बोगनवेलला, त्यामुळे ते खालच्या बारक्या बारक्या ब्रांचेस आहे ते बांधा लागला आजी एकत्र. आणि हे बघा फूल, एकाच झाडाला 2 प्रकारची फुलं लागतात बघा, पांढरं पिंक. कसं आहे सांगा कमेंटमध्ये. हे बघा हे किती छान दिसते बघा, मिक्स कलर. हे पहिलं पांढरं असतं नंतर पिंक होतं, त्यामुळे अजून अर्ध व्हायला लागले. आणि हे बघा हे बघा सुरुवात आहे बघा पिंक व्हायला. आणि हे बघा हे बेबी पिंक कलर असं दिसते मीडियममध्ये, आणि नंतर पूर्ण पिंक होते आणि मग सुकून पडतात. आणि तिथंच बी येतं. तुम्हाला जर हे रोप लावायचं असेल तर ह्याच्या खालीच इथं बी असतं काळं, आपलं मिरा असतं ना मिऱ्यासारखं, तर ते बी लावू शकताय तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत, ऑरेंज आहे, व्हाईट आहे, परत पिंक सेपरेट पिंक पण आहे, पर्पल पण आहे, असे भरपूर कलरचे भेटतात. नाव माहीत नाही मला ह्याचं काय आहे, पण तुम्ही गुगलला शोधला किंवा ह्याचा फोटो जरी टाकला ना तरी ते तुम्हाला माहिती कळून जाईल. हे इकडं बघा ह्यांची ताकद लावून. आता हे वरचं मी बांधून दिलं त्यांना वर चढून. आजी तिकडे गेला होता, वरनं धरला होता ओढून, आणि मी इकडं बांधलं शेडला ह्या आपल्या. आणि हे खालचे सगळे ब्रांचेस खाली पडलेले ना त्या आजीनं आत्ता बांधल्या. काय झालं तर काल वारं वादळ एवढं सुटलं होतं, पाऊस सुटला होता, त्या ह्याच्यात पूर्ण खाली असं पडलं होतं. हे बघा चिल्ली बिल्ली कशी फिरायला लागली बघा, संध्याकाळी फिरायला लागले बघा कशी.